नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का घरच्या घरी अशी 65 रेसिपी? बनवला नसाल तर नक्कीच ट्राय करा. एकदम झटपट आणि सिंपल रेसिपी आहे. तुम्ही कोणीही सहज बनवू शकेल अशी ही एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही सोलापूरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर कसा बनवायचा ते पाहूयात. तर इथे आपण 1 kg चिकन घेतलेलं आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनला. त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं. 2 चम्मच आपण मीठ घालून घेऊया. त्यामध्ये 2 चम्मच मीठ घालून घ्यायचं. यामध्ये हळद घालून घेऊयात. 1 चम्मच हळद घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागणारे सगळे मसाले आपण यामध्ये घालून घ्यायचे. जसं लाल तिखट आपण यामध्ये 2 चम्मच घालून घ्यायचं आहे. लकीचा चिकन मसाला यामध्ये घालून घेणार आहोत. 1 पॅकेट 10 रुपयाला मिळतो. कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळू शकतो. ते 10 रुपयाचा मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे. तो मसाला आपण घालून घेतला. त्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट यामध्ये घालून घेणार आहोत. अद्रक लसूण पेस्ट घालून त्यानंतर आपण अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेणार आहोत. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि हो, यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर पीठ, जे तळण्यासाठीच असतं. स्पेशली एकदम कुरकुरीत अशीही बनले जातात. तरी ते आपण लिंबू पिळून घेतला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला कॉर्नफ्लॉवर पण यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आपण इथे घालून घेऊयात. आणि थोडंसं फूड कलर तुम्ही कोणताही घेऊ शकता. जसं माझ्याकडे ऑरेंज आहे तर मी ऑरेंज कलर घालून घेतला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी आपण ह्याला ठेवून देणार आहोत. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने आपण मिक्स करून घेतला. यानंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून घेणार आहोत. अगदी झटपट आणि पटकन अतिशय सोपी पद्धतीने बनवलेली ही 65 रेसिपी आहे. तर मंडळी, आता आपण कॉर्नफ्लोअर घालून घेऊयात आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे 2 ते 3 तासासाठी. त्यानंतरच आपण याची फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत बनल्या जातात, एकदम चविष्ट बनल्या जातात. मंडळी, तुम्हीही बनवलात का अशी ही 65? बनवला असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. मंडळी, कोणत्या पद्धतीने बनवलात आणि कशी बनवलात नक्कीच कळवा. तर इथे 2-3 तासानंतर इथे पाहू शकता मस्त अशी तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण ही 65 घालून घेऊयात. मस्त तळून घ्यायचे. वरून खाली खालून वर अशी परतून घ्यायची. म्हणजे व्यवस्थित 65 तळल्या जातील आणि एकदम कुरकुरीत बनल्या जातात. 2 ते 3 मिनटासाठी परतून घेतल्यानंतर पाहू शकता गरमागरम 65 तयार झालेले आहेत. मंडळी, तुम्हीही नक्की ट्राय करा. ही रेसिपी एकदम झटपट आणि पटकन बनणारी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.